नमस्कार. आपण आज वाळवणातला आणखी एक प्रकार साबुदाणा बटाटा पळीपापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. अगदी साबुदाणा न शिजवता, तेलाचा एक थेंबही न वापरता अगदी कुरकुरीत खुसखुशीत तेलात असे छान असे फुलणारे वर्षभर टिकणारा साबुदाणा बटाटा पळीपापड कसा तयार करायचा ते पाहूया. नमस्कार, मी रोहिणी हेल्दी किचन मध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आपण आज रोहिणी हेल्दी किचन मध्ये पाहणार आहोत. आता उन्हाळा सुरू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये आपण वाळवणीचे पदार्थ तयार करत असतो. त्यातलाच आपण आज उपवासासाठी खास साबुदाणा बटाटा पापड पळी पापड कसा तयार करायचा ते पाहणार आहोत. अगदी साध्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. साबुदाणा न शिजवता तिपटीने चौपटीने फुलणारा आणि पांढरा शुभ्र तोंडात टाकताच विरघळणारा साबुदाणा बटाटा पळी पापड कसा तयार करायचा ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अगदी वेळ न घालवता चला लगेचच रेसिपीला सुरुवात करू. साबुदाणा बटाटा पळीपापड तयार करण्याकरता इथे मी 2 वाटी साबुदाणा घेतला आहे. जेव्हा तुम्ही कोणताही वाळवणाचा पदार्थ तयार करत असता तेव्हा तो योग्य प्रतीचा निवडायचा, कारण आपण वर्ष ते 1.5 वर्ष वाळवणीचे पदार्थ साठवून ठेवत असतो. त्यासाठी इथे मी 2 वाटी साबुदाणा अगदी स्वच्छ निवडून घेतलेला आहे. इथे 2 वाटी साबुदाणा घेतला आहे, त्याकरता इथे 8 वाटी पाण्याची आवश्यकता असणार आहे. कारण 1 वाटी करता 4 वाटी पाणी, 2 वाटी करता 8 वाटी पाणी. इथे एक टोप घेतलेला आहे. ज्या वाटीने आपण साबुदाणे मोजून घेतला त्याच वाटीने आपण पाणी सुद्धा मोजून घेणार आहोत. अशा पद्धतीने इथे मी 8 वाटी पाणी घेणार आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. या प्रमाणानुसार जर तुम्ही साबुदाणा बटाटा पळीपापड तयार केले तर अजिबात बिघडणार नाही. कुरकुरीत खुसखुशीत असे साबुदाणा बटाटा पळीपापड तयार होतील. पाणी आपण गरम करून घेणार आहोत. अगदी जास्तही उकळी आणू नका. थोडंसं गरम झालं तरी सुद्धा चालेल. इथे पाहू शकता मी पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि हे गरम झालेलं पाणी आहे. यामध्ये आपण साबुदाणा भिजत ठेवणार आहोत. साबुदाणा भिजत घालण्याकरता थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण आपण साबुदाणा न शिजवता हे पापड तयार करत आहोत. त्याकरता गरम पाण्याचाच वापर करायचा. गरम पाण्यामध्ये साबुदाणा अगदी छान मऊसर असा भिजला जातो. त्यामुळे नेहमी गरम पाणी वापरा आणि अशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपण आता इथे मिक्स करून घेणार आहोत. साबुदाण्यामध्ये गुठळी होऊ नये याकरता आपण हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून द्या आणि सकाळपर्यंत अजिबात हे झाकण काढायचं नाही आहे किंवा सतत बघायचं सुद्धा नाही आहे की बाबा साबुदाणा भिजला आहे की नाही. त्यामुळे काय होतं, व्यवस्थित भिजला जात नाही आणि आपण गरम पाण्याचा वापर केलेला आहे. इथे थंड पाणी अजिबात वापरू नका. इथे मी रात्रभर साबुदाणा भिजत ठेवलेला आहे. अगदी व्यवस्थितपणे साबुदाणा भिजलेला आहे, ते पाहू शकता. आता हा भिजवलेला साबुदाणा तो व्यवस्थितपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे, कारण का गरम पाण्यामध्ये जेव्हा आपण साबुदाणा भिजत घालतो तेव्हा अशा पद्धतीने थोडासा घट्ट होतो. तो अगदी मोकळा होण्याकरता व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथे मोकळा साबुदाणा झालेला आहे. अगदी घट्ट होता तो आपण मोकळा करून घेतलेला आहे. इथे 2 वाटी साबुदाणा घेतला तर इथे मी 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. तुम्ही बटाट्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी सुद्धा चालेल. हे सर्व बटाटे एकसारखे आपण मॅश करून घेणार आहोत. इथे मी फोर्कच्या साहाय्याने बटाटे मॅश करून घेत आहे. तुम्ही हाताच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने सुद्धा कट करून घेऊ शकता. इथे पाहू शकता सर्व बटाटे एकसारखे शिजलेले आहेत. बटाटा एकसारखा शिजण्याकरता टिप सांगते. तो फुटू नये म्हणून काय करायचं, तर जेव्हा तुम्ही बटाटे उकडण्याकरता ठेवता तेव्हा पाण्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ घाला किंवा चिमूटभर हळद घातली तरी सुद्धा चालेल. बटाटा अजिबात फुटणार नाही आणि एकसारखा शिजला जाईल. इथे पाहू शकता सर्व बटाटे मॅश करून झाले. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोड्या थोड्या बॅचने आपण साबुदाणा आणि बटाटे एकसारखा आपण वाटून घेणार आहोत. साबुदाणा 3 ते 4 चमचे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडा थोडा करून आपण बटाटा आणि साबुदाणा एकत्रच वाटून घेणार आहोत. वेगवेगळं अजिबात वाटायचं नाही, तरच पापड एकसारखे चांगले तयार होतात. वेगवेगळं वाटलं तर ते व्यवस्थितपणे मिक्स होणार नाही. याकरता साबुदाणा आणि बटाटा एकत्रच वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे साबुदाणा बटाटा एकसारखा वाटून घेऊ. साबुदाणा बटाटा वाटत असताना यामध्ये अगदी थोडंसं गरम पाण्याचा वापर करा. थंड पाणी अजिबात वापरू नका. तेही आवश्यक असेल तरच पाणी वापरा. इथे पाहू शकता व्यवस्थितपणे आपण हे मिश्रण एकसारखं वाटून घेतलेलं आहे. अशीच कन्सिस्टन्सी पिठाची हवी आहे, तेव्हाच अगदी पापड खुसखुशीत तयार होतात. साबुदाणा बटाटा वाटत असताना या मिश्रणामध्ये तुम्ही हिरवी मिरची घातली तरी सुद्धा चालेल. तुमच्या आवडीनुसार लाल तिखट जरी वापरलं तरी सुद्धा चालेल. इथे एक भांडं घेतलेलं आहे. एका भांड्यामध्ये आपण आता हे सर्व मिश्रण काढून घेऊ.
उरलेला साबुदाणा आणि बटाटा अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये एकसारखं बारीक वाटून घेऊ. अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करून आपण हे मिश्रण तयार करणार आहोत. साबुदाणा बटाटा जेव्हा मिक्सरमध्ये आपण बारीक वाटून घेतो तेव्हा अगदी त्याची स्मूथली पेस्ट तयार झाली पाहिजे इतपत ते बारीक वाटून घ्यावं. होऊ शकता साबुदाणा आणि बटाटा हे सर्व आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे. छान अशी पेस्ट तयार झाली. हे वाटत असताना 1 ग्लास मी गरम पाणी वापरलं आहे. पापड तयार करण्याकरता जे पीठ आपण तयार करून घेतलं ते जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर त्यामध्ये अगदी थोडं थोडं गरम पाणी करून घाला. एकदम पाणी घालू नका. जशी आवश्यकता असेल तसं पाणी घालू शकता. इथे आपण आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिठाचं प्रमाण केलं तरीसुद्धा चालेल. जर तुमच्याकडे उपवासाला जिरे खात असतील तर जिरेसुद्धा तुम्ही यामध्ये घातले तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत. ते पाहू शकता मिक्स केल्यानंतर अशी पिठाची कन्सिस्टन्सी तयार झाली. थोडंसं पीठ घट्टसर आहे कारण का आपण पळीपापड तयार करणार आहोत. त्याकरता अगदी थोडंसं आपण यामध्ये आता गरम पाणी घालणार आहोत. अगदी एकदम पाणी घालायचं नाही. इथे मी अर्धा ग्लास गरम पाणी घेतलं आहे. थोडं थोडं करून आपण इथे गरम पाणी घालणार आहोत आणि एकसारखं मिक्स करून घेऊ. इथे पाहू शकता अजून थोडंसं पीठ घट्टसर वाटत आहे. त्यामुळे उरलेलं आपण गरम पाणी यामध्ये घालू आणि एकसारखं मिक्स करून घेऊ. पापड तयार करण्याकरता पिठाची कन्सिस्टन्सी जर तुम्हाला घट्टसर वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास गरम पाणी घाला आणि व्यवस्थितपणे हलवून घ्या. म्हणजे पापड तयार करण्याकरता पीठ तयार होईल. इथे मी पिठाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवणार आहे. थोडेसे जाडसर जरी पापड झाले तरी अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत पापड तयार होतात. इथे पाहू शकता एक प्लास्टिकचा कागद घेतला, स्वच्छ धुतलेला आहे. या कागदाला एक थेंबही तेल लावलेलं नाही. तुम्ही प्लास्टिकच्या कागदाऐवजी सुती कपड्याचा जरी वापर केला तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने इथे आपण पळीने सर्व पापड तयार करून घेणार आहोत. आत्ता जरी तुम्हाला हे पापड थोडेसे जाडसर वाटत असले तरीही अगदी वाळल्यानंतर उन्हामध्ये अगदी छान पातळ असे कुरकुरीत पापड तयार होतात. त्यामुळं मी पिठाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवली आहे. छान असे उरलेले सर्व पापड अशाच पद्धतीने मी घालून घेते आणि भरपूर सारे पापड तयार होतात. इथे पाहू शकता आपण 2 वाटी साबुदाणा आणि 1 किलो बटाटे वापरलेले आहेत. त्याचे भरपूर सारे साबुदाणा बटाटा पळी पापड इथे आपला तयार झालेला आहे. 3 ते 4 तासानंतर इथे पाहू शकता एक बाजू वरची थोडीशी सुकलेली आहे. आपल्याला हे पलटी करून पापड घ्यायचे आहेत कारण का दोन्ही बाजूनी आपण उन्हामध्ये 3 ते 4 दिवस अगदी छान असे वाळवून घेणार आहोत. इथे पाहू शकता पलटी सहज होतो आहे पापड. म्हणजे आपली पिठाची कन्सिस्टन्सी योग्य होती आणि अशीच पिठाची कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे अजिबात पापड पलटी करताना तुटणार नाही. पापड पलटी करत असताना जर तुटत असेल तर पीठ व्यवस्थित झालं नसावं असं समजावं. म्हणूनच जेव्हा तुम्ही साबुदाणा आणि बटाटा मिक्सरमध्ये फिरवून घेत असता, बारीक वाटत असता, तेव्हा एकसारखा वाटला गेला पाहिजे. त्याची बारीक अशी स्मूथली पेस्ट तयार झाली पाहिजे. तरच पापड अगदी न तुटता खुसखुशीत कुरकुरीत तयार होतील. आता हे पापड मी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये इथे वाळवून घेतलेले आहेत. साबुदाणा बटाटा पळी पापड इथे पाहू शकता जास्त जाडही झालेला नाही आणि पातळही नाही. आपलं परफेक्ट पीठ तयार झालं होतं. त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी जास्त पातळही ठेवू नका किंवा जास्त घट्टसरही ठेवू नका. हे पापड चवीला अगदी अप्रतिम लागतात. यामध्ये वाटत असताना तुम्ही हिरवी मिरची वाटून घातली तरीसुद्धा चव अगदी भन्नाट लागेल. आणि हे स्टोअर कसे करायचे तर बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की पापड मऊ पडतात, बुरशी येते, वास येतो. तर त्यासाठी अगदी 3 ते 4 दिवस उन्हामध्ये चांगले वाळवून घ्या. त्याच्यानंतर अगदी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. वर्षभर जसेच्या तसे पापड राहतात आणि जेव्हा हवे तेव्हा तळणीसाठी तुम्ही काढून घेऊ शकता आणि तळू शकता. इथे आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल इथे चांगलं गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता पापड तळून घेणार आहोत. इथे पाहू शकता पापड तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी छान असा फुलला गेला पापड कारण का तेल व्यवस्थित गरम झालं होतं. कधीही पापड कोणताही तळत असताना तेल चांगलं गरम होऊ द्या, नाहीतर पापड अगदी तेलकट आणि कडक होऊ शकतो. इथे पाहू शकता पांढरा शुभ्र आपण पापड इथे तळून घेतलेला आहे. चव तर अगदी भन्नाट लागते, पण अगदी कुरकुरीत, खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारा, उपवासासाठी खास असणारा साबुदाणा बटाटा पळीपापड आपण आज तयार केलेला आहे. मी आजची रेसिपी तुम्हाला अगदी सोपी करून सांगितलेली आहे. तुम्ही सर्वांनी नक्की ट्राय करा. उपवासासाठी काय बनवायचं हा प्रश्न पडतो ना, तर चला तर या उन्हाळ्यामध्ये माझी रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. अगदी कमीत कमी वेळामध्ये कमी कष्ट असणारी रेसिपी आहे आणि अगदी कुरकुरीत खुसखुशीत पापड तयार होतात. साबुदाणा खिचडीसोबत, भगरसोबत तोंडी लावण्याकरता किंवा तुम्ही असाच खाल्लात तरीसुद्धा पापड अगदी छान लागतो. तर सर्वांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा.
साबुदाणा बटाटा पळीपापड तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ज्या टिप्स आणि ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा, म्हणजे पळीपापड किंवा साबुदाणा बटाटा पळीपापड अजिबात बिघडणार नाही. तिपटीने चौपटीने फुलणारा, पांढरा शुभ्र आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा, उपवासासाठी खास असणारा साबुदाणा बटाटा पळीपापड तयार होईल. माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लगेचच रोहिणी हेल्दी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन आणि छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, खुश रहा. धन्यवाद.